राजकोषीय धोरण भाग 5. राजकोषीय धोरण भाग 5 मध्ये आपण कर सुधारणा विषयक समित्या आणि कर सुधारणा समित्यानंतर 12 वित्त आयोग, 13 वित्त आयोग, 14 वित्त आयोग याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहे. तर कर सुधारणा समितीवर आतापर्यंत आयोगाने एक सर्वसाधारणतः 6 ते 7 वेळा प्रश्न परीक्षेत विचारलेले आहे, ज्यामध्ये वांचू समिती 1971, प्रत्यक्ष कर संदर्भात ही समिती आहे. देशातील काळ्या पैशाचा अंदाज वर्तवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी 1971 मध्ये वांचू समिती नेमण्यात आली आणि काळ्या पैशाचा एक अंदाज वर्तवण्यासाठी ती समिती होती. त्यानंतर आपण राज समिती दुसऱ्या वर्षी 1972 ला राज समिती 1972 दुसऱ्या वर्षी कृषी विषयक कर चौकशीसाठी समिती, म्हणजे कृषी संदर्भातला जो काही कर आहे त्या करासंदर्भात चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली. या समितीचं नाव राज समिती 1972. त्यानंतर एल.के. झा समिती 1976. एल.के. झा समिती 1976. आता या समितीवर तुम्हाला प्रश्न विचारताना आयोग कशा स्वरूपाचे प्रश्न विचारते, तर एका साईडला तुम्हाला समित्यांची नावं, त्यांचे वर्ष आणि दुसऱ्या साईडला त्या समित्यांनी मांडलेल्या शिफारसी किंवा त्यांचे विषय, अशा पद्धतीने तुम्हाला जोड्या जोडण्यासाठी प्रश्न येण्याची शक्यता आहे. एका साईडला समित्या आणि दुसऱ्या साईडला त्यांचे विषय किंवा त्यांच्या शिफारसी, यावर तुम्हाला जोड्या जोडण्यासाठी प्रश्न येऊ शकतो किंवा विधानात्मक प्रश्न पण येऊ शकतो. राज समिती 1972 ची कृषी विषयक कर चौकशी समिती म्हणून नेमण्यात आली, विधान अ. विधान ब, वांचू समिती 1971, प्रत्यक्ष कर देशातील काळ्या पैशाचे अंदाज वर्तवण्यासाठी. मग अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत या ठिकाणी विचारण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण एल.के. झा समिती 1976, ही समिती अप्रत्यक्ष कर यासाठी नेमण्यात आली. अप्रत्यक्ष कर यासाठी नेमण्यात आली. कारखानदारी क्षेत्रासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क करास मूल्यवर्धित कर हा असावा किंवा लागू करण्यात यावा. म्हणजे या ठिकाणी केंद्रीय उत्पादन शुल्क करास मूल्यवर्धित कर किंवा व्हॅट, ज्याला आपण व्हॅट म्हणू, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मूल्यवर्धित कर हा कर लागू करण्यात यावा, यासाठी एल.के. झा समिती 1976 मध्ये नेमण्यात आली. त्यानंतर चोक्सी समिती प्रत्यक्ष कर सुलभ करण्यासाठी, म्हणजे करामध्ये जी काही गुंतागुंत आहे, जो काही किचकटपणा आहे, तो सरळ करण्यात यावा, सुलभ करण्यात यावा, त्यासाठी आपण चोक्सी समिती प्रत्यक्ष करासंदर्भात नेमण्यात आली. राजमन्नार समिती केंद्र राज्य कर संबंध, म्हणजे केंद्र आणि राज्य यामध्ये वित्तीय संबंध असतात आणि वित्तीय संबंधामध्ये कराचा भाग महत्त्वाचा असतो. मग या करासंदर्भात राजमन्नार नावाची समिती त्या ठिकाणी नेमण्यात आली. रेखी समिती अप्रत्यक्ष कर चौकशी समिती, अप्रत्यक्ष कर चौकशी समिती असा या समितीचा विषय होता. त्यानंतर राजा चलया समिती सर्वात महत्त्वाची समिती आहे 1991. या समितीवर आतापर्यंत आयोगाने सर्वसाधारणतः 3 प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारलेले आहे. राजा चलया समिती कशा संदर्भात होती, तर अप्रत्यक्ष करासंदर्भात ती नेमण्यात आली, असे प्रश्न आला. राजा चलया समिती कोणत्या वर्षी नेमण्यात आली, 1991, हा पण प्रश्न आलेला आहे. तर विक्री कराला पर्याय म्हणून व्हॅट लागू करण्यात यावा. राजा चलया समितीने सांगितलं की जो विक्री कर आहे तो बंद करण्यात यावा आणि त्याऐवजी व्हॅट लागू करण्यात यावा, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मूल्यवर्धित कर लागू करण्यात यावा, अशी शिफारस त्यांनी त्यावेळेस केलेली आहे. त्यानंतर प्राप्तिकर, पुढे आपल्याला 2002 ची डॉक्टर विजय केळकर समिती आली आणि डॉक्टर विजय केळकर समिती नाव लक्षात ठेवा या ठिकाणचं. डॉक्टर विजय केळकर समिती त्यांनी असं सांगितलं की प्राप्तिकर जो आहे आपला किंवा आयकर जो आहे, या आयकराची मर्यादा वाढवण्यात यावी, आयकराची मर्यादा वाढवण्यात यावी. प्रमंडळ कराचा किंवा महामंडळाचा कराचा दर हा कमी करण्यात यावा, मॅट रद्द करण्यात यावा, असंही त्यांनी सांगितलेलं आहे.
जीएसटी लागू करण्यात यावा. जीएसटी गुड सर्व्हिस टॅक्स वस्तू सेवा कर हा लागू करण्यात यावा असेही त्यांनी त्यांच्या शिफारशीने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं कर सुधारणा समित्या त्यांच्या शिफारसी किंवा त्यांचे विषय या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता यानंतर आपण जाऊ वित्त आयोग. तर वित्त आयोगामध्ये तुम्हाला 11, 12, 13, 14 हे वित्त आयोग महत्वाचे आहेत. पण त्याहूनही अलीकडच्या काळात 12, 13, 14 हे वित्त आयोग अतिशय महत्वाचे आहेत. आणि म्हणून या वित्त आयोगाची माहिती आपण त्यामध्ये आकडेवारीचा विचार करू. कारण या वित्त आयोगावर आकडेवारीवर बहुतांश प्रश्न परीक्षेत तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि म्हणून या वित्त आयोगाचा विचार या ठिकाणी करा. तर 12 वित्त आयोग जर आपण पाहिला तर 12 वित्त आयोगामध्ये म्हणजे वित्त आयोगाचा तक्ता आपण टाकलेलाच आहे तुम्हाला. तर त्या तक्त्यामध्ये वित्त आयोगाचा अध्यक्ष, वित्त आयोगाचा कालावधी, वित्त आयोगाची शिफारशीचा कालावधी, वित्त आयोग कधी सादर करण्यात आला वगैरे वगैरे. तर अशा स्वरूपाचा तक्ता तुम्हाला चार्टमध्ये आपण टाकलेलाच आहे, तो पाहून घ्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त वित्त आयोगामध्ये आणखी कोणती माहिती महत्वाची आहे तर ती आपण या ठिकाणी बघू. तर बघा 12 वित्त आयोगाचा जो कालावधी होता तो 2005 ते 2010 2005 ते 2010 हा 12 वित्त आयोगाच्या शिफारशीचा कालावधी. 2010 ते 15 हा 13 वित्त आहे आणि 2015 ते 2020 हा 14 वित्त आहे आणि 2020 ते 25 हा 15 वित्त आहे. तर सर्वप्रथमतः या ठिकाणी निव्वळ जे कर आहेत या करामधून केंद्रांना किती वाटा द्यायचा आहे आणि राज्यांना किती वाटा द्यायचा आहे हे कोण ठरवते? वित्त आयोग. आणि मग कर विभाजन योग्य जो वाटा आहे तर या ठिकाणी 12 वित्त आयोगाचा जर आपण विचार केला तर 12 वित्त आयोगामध्ये 30.5% कर हा राज्यांना देण्यात यावा आणि उर्वरित हा केंद्रांना असावा. म्हणजे राज्याचा वाटा हा 30.5% तर केंद्राचा वाटा हा 69.5%. कारण या दोघांची बेरीज 100% आली पाहिजे. म्हणजे करामधून जी काही वाटणी होणार त्या वाटणीमध्ये राज्यांना 30.5 तर केंद्रांना 69.5 एवढा वाटा देण्यात यावा. जर साखर, कपडे, तंबाखू यावर जर कर आकारण्याचा अधिकार राज्यांना दिला, साखर, कपडे, तंबाखू यावर जर राज्यांना कर आकारण्याचा अधिकार दिला तर त्या ठिकाणी मात्र हा वाटा राज्यांना केवळ करातून 29.5% देण्यात यावा. मी इथेही तुम्हाला आयोगाचा प्रश्न येऊ शकतो की 29.5% वाटा हा राज्यांना कोणत्या स्थितीत द्यावा. असा जर प्रश्न आला तर तिथे खाली पर्याय असू शकतात साखर, कपडे, तंबाखू आणि दुसरे 1-2 पर्याय वेगवेगळे असू शकतात. तर योग्य पर्याय आहे साखर, कपडे, तंबाखू या बाबींवर किंवा या वस्तूंवर जर राज्यांना कर आकारण्याचा अधिकार दिला तर मात्र राज्यांना 29.5%, अन्यथा 30.5%. जो महसूल आहे, आता महसूल म्हणजे कर आणि करेत्तर या दोघांची गोळाबेरीज ज्याला आपण महसूल असं म्हणतो. या महसुलाचा विचार करता राज्यांना जो वाटा आहे तो 38% देण्यात यावा आणि केंद्रांना वाटा 62, दोघांची बेरीज 100%. बघा 62 आणि 100, केंद्रांना 62% आणि स्टेट राज्यांना 38, दोघांची बेरीज 100% आली पाहिजे. आता या सगळ्याचा विचार करता सर्वाधिक वाटा कोणत्या घटक राज्यांना मिळतो तर उत्तर प्रदेश, याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. एवढंच नव्हे, तुम्हाला 30.5 हा टक्के किंवा हा वाटा पण हा विचारलेला आहे की 12 वित्त आयोगात राज्यांना करापासून वाटा किती मिळतो असा प्रश्न विचारलेला आहे एसटीएमएनच्या परीक्षेमध्ये. त्याचं उत्तर आहे 30.5%. आता महसूल 62 आणि राज्यांना 38, सर्वाधिक वाटा जर विचार केला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत 12 वित्त आयोगाचा विचार करता तो उत्तर प्रदेशला मिळतो 19.264%. सर्वात कमी जर विचार केला तर सिक्कीम या घटक राज्याला केवळ 0.227%. बघा सर्वाधिक वाटा किंवा हिस्सा हा उत्तर प्रदेश 19.264% आणि सर्वात कमी सिक्कीम 0.227%. आपल्या महाराष्ट्राचं आहे, कारण तुम्ही परीक्षा महाराष्ट्रातून देता आणि म्हणून तुम्हाला महाराष्ट्राची माहिती पण असणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राला 5% आसपास म्हणजे करेक्ट आकडा जर लागला तर 4.997% एवढा वाटा किंवा एवढा हिस्सा कुणाला मिळतो तर महाराष्ट्राला. आता सार्वजनिक वित्त
रचनेबाबत जर आपण विचार केला, सार्वजनिक वित्त रचनेबाबत, तर यामध्ये तुमचं राजकोषी तूट येणार, महसुली तूट येणार, तुमचं कर्ज येणार, एकत्रित कर येणार. म्हणजे सार्वजनिक वित्त रचना किंवा पुनर्वित्त रचना याचा जर आपण विचार केला तर यामध्ये कराचा वाटा जीडीपीच्या प्रमाणात, कर्जाचं प्रमाण जीडीपीच्या प्रमाणात, राजकोषी तूट जीडीपीच्या प्रमाणात, महसुली तूट जीडीपीच्या प्रमाणात. मग आता इथे एकंदरीत कराचा जर आपण विचार केला तर जीडीपीच्या प्रमाणात तो 17.6% यावा. 17.6% म्हणजे 2008-9 याचा विचार करता किंवा 2009-10चा विचार करता तो कर वाढावा आणि तो जीडीपीच्या प्रमाणात 17.6% वाढावा किंवा वाढवण्यात यावा. कर्ज गुणोत्तर प्रमाण जे आहे जीडीपीच्या संदर्भात ते 75% कमी करण्यात यावं. म्हणजे जीडीपीच्या तुलनेत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर 2005 ते 2010 या दरम्यान जो आपण 12 वित्त आयोग राबवतो त्या वित्त आयोगाचा विचार करता कर्जाचं जे प्रमाण आहे, कर्जाचा जो रेशिओ आहे जीडीपी प्रमाणात, तो 75% कर्जाचं प्रमाण कमी करण्यात यावं. राजकोषी तुटीचा जर आपण विचार केला, राजकोषी तूट, तर ती जीडीपीच्या प्रमाणात 3% कमी करण्यात येईल. राजकोषी तूट ज्याला आपण फिस्कल डेफिसिट असं म्हणतो ते आपण बजेटमध्ये सविस्तर पाहिलेलं आहे. 3% कमी करण्यात यावी. महसुली तूट मात्र 0% कमी करण्यात यावी. म्हणजे महसुली तुटच नसावी असा अर्थ. राज्याचा महसूल खर्चाचा जर विचार केला म्हणजे राज्याचा एकंदरीत जो महसुली खर्च आहे त्या खर्चाचा विचार करता पगारावर जाणारा जो खर्च आहे तो केवळ 35% किंवा 35% पेक्षा कमी असावा, जास्त असू नये. कारण तो राज्याचा भूर्दंड केंद्रावर पडू शकतो आणि म्हणून या ठिकाणी राज्याचा महसूल खर्च कमीत कमी करावा जेणेकरून विकास वेगाने होतो. 35% पेक्षा तो जास्त पगार नसावा. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जर आपण विचार केला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था 2005 ते 2010 पर्यंत राज्यांना अनुदाने 20,000 कोटी रुपयाचे अनुदान देण्यात यावे. किती हजार? 20,000 कोटी रुपयापर्यंत अनुदान देण्यात यावेत. 20,000 कोटी रुपये त्यामध्ये पंचायत संस्थांसाठी. तर नागरी संस्थांचा जर आपण विचार केला तर 5,000 कोटी. म्हणजे पंचायत संस्थेसाठी 20,000 करोड आणि नागरी संस्था यासाठी 25,000 कोटी. म्हणजे दोघांची बेरीज जर केली आपण तर ती जवळपास 25,000 कोटी इतकी होती. आपत्ती निवारण याचा केंद्र आणि राज्याचा जर रेशिओ घेतला आपण, आपत्ती निवारण केंद्र आणि राज्य, तर केंद्रासाठी 75% आणि राज्यासाठी 25%, दोघांचा हा रेशिओ आहे. केंद्र आणि राज्य, केंद्रासाठी 75 आणि राज्यासाठी 25. आपत्ती निवारण साठी हा एक प्रकारचा निधी आहे. निधीची जी रक्कम आहे ती रक्कम 21,333 कोटी रुपये. 21,333 कोटी रुपये. राज्यांना अनुदाने जवळपास 15 राज्यांना अनुदाने देण्यात यावेत. त्यांना जवळपास 56,856 कोटी एवढे. तर 15,000 कोटी रुपये अनुदाने रस्ते व पुलासाठी असावे. 15,000 कोटी अनुदाने रस्ते व पुलासाठी असावे. त्यानंतर आता आपण जाऊ 13 वित्त आयोग. 13 वित्त आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला माहित आहे डॉक्टर विजय केळकर. 13 वित्त आयोगाचा कालावधी 2010 ते 2015. 13 वित्त आयोगाचा कालावधी 2010 ते 15 या दरम्यान 13 वित्त आयोगाचा कालावधी आहे. ज्यामध्ये करापासून मिळणारा वाटा हा राज्यांना 32% तर केंद्रांना 68%. महसुलाचा विचार करता 39.5% महसूल हा राज्यांना देण्यात यावा तर केंद्रांना 60.5. दोघांची बेरीज 100%. सर्वाधिक वाटा जर आपण विचार करता उत्तर प्रदेश जो 19.677% आणि सिक्कीमचा वाटा सर्वात कमी जो 0.239%. आपल्या महाराष्ट्राचा विचार करता 5.119% एवढा वाटा महाराष्ट्राचा. आता या ठिकाणी सेवा करातील वाटा हा वेगळा केला जातो आणि मग सेवा करामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे तर तो 5.281% आहे. सेवा करातील वाटा महाराष्ट्र राज्य 5.281%. आता आपण जाऊ 14व्या वित्त आयोगाकडे. आता 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय.व्ही. रेड्डी. 14 वित्त आयोगातून असा प्रश्न विचारला होता की 14 वित्त आयोगाचे सदस्य किती आहेत तर 3 सदस्य आहेत. हा प्रश्न आलेला आयोगाचा. 14 वित्त आयोगाचे सदस्य 3.
14 वित्त आयोगाचा अध्यक्ष वाय व्ही रेड्डी, सदस्यांमध्ये सुषमा नाग, एम गोविंदराव आणि सुब्दितो मुंडल हे 3 सदस्य आहेत आणि हा अध्यक्ष. तर या ठिकाणी ऊर्ध्व स्तराचा जर आपण विचार केला, ऊर्ध्व स्तर, तर ऊर्ध्व स्तराचा विचार करता किंवा ऊर्ध्व स्तर विभागणीचा विचार करता, कर विचार करता राज्यांना मिळणारा वाटा हा 42% आहे आणि केंद्रांना 58%. म्हणजे 13 वित्त आयोगाच्या तुलनेत 14 वित्त आयोगामध्ये हा वाटा 10%ने आपण काय केला, वाढवलेला आहे. म्हणजे 13 वित्त आयोगात 32, 14 वित्त आयोगात 42, 10%चा डिफरन्स या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी केंद्राचा वाटा कमी करण्यात आला. या ठिकाणी केंद्राचा वाटा 68% होता आणि या ठिकाणी केंद्राचा वाटा 58% आहे. महसुलाचा विचार करता जवळपास 50-50% सारखा महसूल. यामध्ये सर्वाधिक वाटा जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेश 17.959%, सिक्कीम सर्वात कमी 0.367%, महाराष्ट्राचा विचार करता 5.521%, महाराष्ट्राचा विचार करता 5.521%. आता सेवा कराचा जर आपण विचार केला, सेवा कराचा, तर सेवा करामध्ये सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेश 18.205%, सर्वात कमी सिक्कीम 0.369% आणि महाराष्ट्राचा विचार करता 5.674%, 5.674%. तर अशा पद्धतीने आपल्याला 14 वित्त आयोगाचा पुढील भाग पाहू आपण. 14 वित्त आयोगात जे राज्यांना अनुदाने मिळणार आहेत ते अनुदाने 2015 ते 20 या दरम्यानचे असणार आहेत. आता राज्यांना जे काही अनुदाने मिळणार आहेत त्या अनुदानाची एकंदरीत रक्कम म्हणजे 2015 ते 20 या दरम्यानची जी रक्कम आहे ती रक्कम आहे 5,37,354 कोटी. ही रक्कम आहे, ही एवढी 5,37,354 कोटी. या रकमेचे आपण 3 पार्ट पाडलेले आहेत, ज्याला आपण ए, बी आणि सी असं म्हणतो. आता एचा जो पार्ट आहे ज्यामध्ये राज्यांना स्थानिक संस्थांसाठी आपण किती कोटी रुपये रक्कम देणार अनुदान स्वरूपात, तर ती 2,87,436 कोटी, 2,87,436 कोटी. एकंदरीत आपली रक्कम किती, तर 5,37,354 कोटी. आता दुसरा मुद्दा जो आहे आपला तो आहे महसुली तुटीसाठी अनुदाने. म्हणजे काही घटक राज्यांच्या तुटी फार मोठ्या प्रमाणात आहेत, अशा 11 घटक राज्य आहेत. त्या 11 घटक राज्याचा विचार करता त्यांना 1,94,821 कोटी. आणि तिसरा जो घटक आहे जो आपत्ती व्यवस्थापन अनुदाने सर्व राज्यांसाठी, तर त्यांना जवळपास 55,097 कोटी, 55,097 कोटी, 1,94,821 कोटी आणि 2,87,436 कोटी. या तिघांची जर आपण बेरीज केली तर ती 5,37,354 कोटी इतकी येते. आता राज्यांना स्थानिक संस्थांसाठी ही रक्कम आपण दिली. मग ही रक्कम आपल्याला 2 प्रकारे वाटायची आहे. नगरपालिकांसाठी 87,143 कोटी नगरपालिकांसाठी आणि पंचायत संस्था पंचायतीसाठी ती आपल्याला 2,292.20 कोटी, ही 87,143.80 आणि या दोघांची बेरीज मग आपल्याला 2,87,436 कोटी इतकी येते. आता या ठिकाणी स्थानिक संस्थेच्या वापरासाठी जे आहे, म्हणजे स्थानिक संस्थेच्या वापरासाठी आपण या ठिकाणी 2011च्या लोकसंख्येचा विचार केलेला आहे. 2011च्या लोकसंख्येचा विचार करता 90% वाटा, 90% वाटा आणि क्षेत्रफळ यासाठी आपण 10% वाटा, म्हणजे या दोघांची बेरीज जर आपण केली तर ती 100% येते. त्यानंतर पंचायतीसाठी मूलभूत अनुदाने आणि निष्पादन अनुदाने, पंचायतीसाठी मूलभूत अनुदान व निष्पादन अनुदान यासाठी पण आपण रेशो ठरवला. याच्यावर सुद्धा आयोगाचा तुम्हाला प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर 90-10 म्हणजे आपलं मूलभूत अनुदान 90% आणि निष्पादन अनुदान 10%, दोघांची बेरीज 100% अशा पद्धतीने आहे. नगरपालिकेसाठी जर आपण विचार केला तर या ठिकाणी मूलभूत अनुदान 80% आणि निष्पादन अनुदान 20%, दोघांची बेरीज 100% या ठिकाणी येते. म्हणजे पंचायतीसाठी मूलभूत अनुदान आणि निष्पादन 90-10, 90-10 आणि या ठिकाणी
नगरपालिकेसाठी 80-20 अशा पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल. आता महसुली तुटीसाठी जे अनुदान देणार आहेत आपण, त्यासाठी कोणत्या घटक राज्यांचा समावेश आहे, या घटक राज्याची नावं सुद्धा तुम्हाला एखाद्या दिवस परीक्षेत विचारण्याची शक्यता आहे. तर ही 11 नावे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आंध्र प्रदेश, जम्मू व काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, केरळ, मिझोराम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल अशी 11 प्रकारची नावे परत एकदा ऐका. आंध्र प्रदेश, जम्मू व काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, केरळ, मिझोराम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा व पश्चिम बंगाल या 11 घटक राज्यांना महसुली तुटीसाठी अनुदान देण्यात आलेलं आहे आणि त्याची रक्कम 1,94,821 कोटी. आता केंद्र पुरस्कृत जी योजना आहे त्या 24 प्रकारच्या योजना, 24 प्रकारच्या केंद्र पुरस्कृत योजना आहेत. त्यापैकी 8 योजना आपण केंद्रीय मदतीतून विभक्त करण्यात आलेले आहे आणि बाकीच्या मग योजना केंद्रामार्फत वगैरे. तर आपत्ती व्यवस्थापन अनुदान हे सर्व राज्यांसाठी जवळपास 55,097 कोटी इतका आहे. तर अशा प्रकारे 14 वित्त आयोगाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली.